नॉट इझी, नॉट इझी. आता पश्चाताप होतोय मला खरं तर. माहिती आहे का मी की एवढं खाऊन खाऊन वाढवलं आहे आणि ते कमी करायचं लय अवघड आहे, लय म्हणजे लय अवघड आहे. आणि कसं कमी होतं आहे का नाही ह्याची पण गॅरंटी नाही आहे लवकर. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडाची अमृता. तर कसं आहे हा सगळेजण मला आता आहे ना, मी व्हिडिओ टाकला नाही तर विचारते डे 4 झाला नाही, डे 5 झाला नाही, व्हिडिओ आला नाही. अहो करते मी रेग्युलर प्रयत्न करते नाही का. आणि तुम्ही मला सगळेजण आता विचारताय की कालचा पिझ्झा कुणी खाल्लाय. आम्हाला माहिती तूच पिझ्झा खाल्ला. हा खाल्ला पिझ्झा कारण की कंट्रोल नव्हतं होत. काय करू, एकतर खाण्याची सवय लागली तर मी साखर वगैरे सगळं काही सोडलंय नाही का. हे लुकडं होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. सगळं सोडून द्यावं लागतंय. मग काल मला ते जाता येताना नाही का तिथं खात होते लोक, वास येत होता. मग मला असं स्वतःवरती कंट्रोल नाही झालं. मी रूमपर्यंत आले पण म्हटलं की नको बाबा नाही का, एकदा खाऊन येते नंतर रात्रभर मला ते पिझ्झाची आठवणी, म्हणून मी वापस गेले. म्हणून मी ते पिझ्झा खाल्ला. तर मंडळी माझं वजन आहे 90 किलो आणि मला ते माझ्या उंचीनुसार वजन करायचं आहे 55 किलो. आता 55 किलो करणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण मी तरी पण 55 न म्हणता नाही का 70 किलो जरी झालं तरी मला बास आहे. मी फक्त यासाठी वजन कमी करते की मला आहे ना थोडंसं त्रास होतो आहे नाही का बॅक पेनचा. त्यामुळं मला डॉक्टरनी म्हणजे कुठं पण जा माझं काहीतरी दुखलं ना ते प्रत्येक डॉक्टर मला नाही का ते वजनच कमी करायला सांगते. तर मी माझे प्रयत्न चालू आहेत आणि तुम्ही पण लोक मला मोटिवेट करताय त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.